सकाळी सकाळी सौऱ्याबाईचा फोन आला होता. दुकानावरती आहे. त्याला हॉस्पिटलला जायचं होतं. मग काय आवरलं. कॉफीचा एक शॉट मारला आणि मी थेट निघालो दुकानावरती. दुकानावरती आलो मी इकडं आणि इकडे आतमध्ये सौऱ्याबाई काहीतरी बिल काढत होता. सौऱ्याबाईला मांजरीने काय इकडे पायाला लव बाईट दिला होता. त्याच्यामुळे त्याला इंजेक्शन घ्यायला जायचं होतं हॉस्पिटलला. इकडे डीजे लावून गाणी ऐकत बसलो होतो मी. तेवढ्यात धीराबाई आला इकडं आपला. मग काय डीजे विजे 2-3 गाणी वाजवली. आज कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे सौऱ्याबाईला 30 लिटरची ऑर्डर होती दुधाची. ते कस्टमरला आपलं दूध दिलं आपण. त्यानंतर इकडे कपड्याच्या डॉक्टरकडे आलो होतो मी. कारण आपल्या पॅन्टीचं ऑपरेशन होतं आज. नवीनच पॅन्ट फाटली होती म्हणून शिवून घेतली. त्यानंतर सौऱ्याबाई डेअरीवरती आला इकडं. घरी आलो. इकडे शिवांश आला होता. त्यासोबत मस्ती केली. नंतर वॉशिंग मशीन घेतली मी. इकडे अण्णाच्या रिक्षामध्ये टाकली. घरी आलो मी. जेवण वगैरे केलं. आणि दुपारी गेलो महादेवाच्या मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे. महादेवाचं दर्शन घेतलं मी. आणि त्याच्यानंतर आलो इकडे फ्रूटवाल्याकडे. कारण आपल्याला किवी फळ घ्यायचं होतं. संध्याकाळी मी इकडे कट्ट्यावर आलो होतो. पोरांनी इकडे कोजागिरी पौर्णिमेचं नियोजन लावलं होतं. मसाला सगळं ग्लास वगैरे आणलं होतं. आणि इकडे सुरजाची बाबे खेचत होता. त्याच्यामुळे सुरजा काय मागं मी बघूच बघितलंही शकत नाही नाही. तिकडे. मी बघूच शकत नाही. नंतर सुरजा पाटील आम्ही आलो इकडे गॅस घेण्यासाठी. आणि इकडे नारळ वगैरे फोडला. आणि इकडे येडा बाबे आला दूध घेऊन. पाटील भाऊचा इकडे नाकवा डान्स चालला होता. दूध उकळायला चालू झालं होतं इकडं. मग इकडे सगळ्यांच्या हस्ते इथं मसाला टाकून घेतला आम्ही. कारण शिव्या खाल्ल्या तर सुरज्या शुभ्या किशा सगळेच खातील. सर्वांना दूध वाटून मी पण इकडे एक ग्लास घेतला. आणि एकदम काम फिट कार्यक्रम झाला होता आपला आजचा.